नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्या 305व्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपुरात ज्ञानेश्वरी पारायण व भजन संकीर्तन सोहळा सुरू करण्यात आला आहे। पंढरपुरातील राधाकृष्ण विठ्ठल मंदिरामध्ये समस्त बडवे समाजाच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। आज एकादशी निमित्त संत प्रल्हाद महाराज बडवे यांची 305वी पुण्यतिथी संपन्न होत आहे। यानिमित्त हरिनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर होतोय। रामकृष्ण हरी। गेल्या 2 मार्चपासून ते 9 मार्चपर्यंत श्री संत प्रल्हाद महाराज बडवे यांची 305वी पुण्यतिथी आम्ही सर्व भक्तमंडळी, बडवे मंडळी सर्वजण आनंदाने साजरी करत आहोत। या सांप्रदायिक सप्ताहविधीमध्ये सकाळी पांडुरंगाची नित्यपूजा, काकडा भजन, त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं भजन आणि 12 वाजता थोडा जेवणासाठी विश्रांती असते आणि दुपारी 3 ते 6 ज्ञानेश्वरी पारायण होतं। गाथ्याचं भजन जे आहे ते प्रसाद महाराज बडवे ह्याचं व्यासपीठ सांभाळतात। ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ श्री विजय पांडुरंग बडवे सांभाळतात। संध्याकाळी हरिपाठ असतो आणि संध्याकाळी रात्री 7 वाजता 9:30पर्यंत कीर्तने असतात। वारकरी संप्रदायातील नामांकित महाराज मंडळींची 7 दिवस वळीने कीर्तने असतात। एकादशी दिवशी महाराजांचा समारी उत्सवाचा दिवस, त्या दिवशी अभिषेक असतो, सर्वांना फराळ मिळतो। 7 दिवस सर्वांना प्रसादाचा लाभ होतो आणि भजन कीर्तन सांप्रदायिक हे जे श्री संत प्रल्हाद महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या समकालीन आहेत। अध्यात्म क्षेत्रामध्ये दोघांचंही मोठं जवळजवळ साम्य म्हणलं तरी काही म्हणजे वावगं होणार नाही असं मोठं योगदान आहे। श्री ज्ञानेश्वरीच्या श्री अमृतानुभवच्या 700 ओव्या यांनी संस्कृतमध्ये लिहिल्या आहेत आणि सर्व संप्रदायाला हा फार मोठा लाभ झालेला आहे आणि ते आम्ही उत्स्फूर्तपणे अविरतपणे परंपरा चालू राहावी या उद्देशानं नामसंकीर्तन हे सगळं करतो। आणि आजसुद्धा आमच्या भगिनी मंडळींनी श्री अरुण जोशी रेडिओ स्टार या सर्व भगिनीच्या समवेत या राधाकृष्ण भवनमध्ये जे आमचे बाबासाहेब बडवे आहेत त्यांचं हे वैयक्तिक विठ्ठल मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये हे सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। रामकृष्ण हरी। खानदेशातील वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी यात्रा म्हणजे मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताईची यात्रा। या यात्रेसाठी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात लाखो वारकरी सांप्रदायिक भाविक मजल दरमजल करत हरिनामाचा जयघोष करत हजारो दिंड्यांमध्ये लाखो भाविक मुक्ताईनगरमध्ये दाखल होत असतात। या यात्रेतील भाविक भक्तांना मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने शांततेचे आवाहन करण्यात आलेले आहे। आजपासून आदिशक्ती मुक्ताईची यात्रा सुरू झाली आहे। आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आदिशक्ती मुक्ताईची सहपत्नीक सहकुटुंब पूजा आरती केली। मुक्ताईनगरची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी संत मुक्ताईच्या यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेमध्ये शेकडो दिंड्या, हजारो भाविक आई मुक्ताईच्या दर्शनासाठी येत असतात। याच अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याकडून नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू तसेच मंगळपोत सांभाळावे तसेच आपल्या छोट्या मुलांना सांभाळावे असे आवाहन मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याकडून करण्यात आले आहे। तर काय सांगाल, मुक्ताईनगरची आता यात्रा उत्सव आहे आणि यात्रा उत्सवानिमित्त तुम्ही येणाऱ्या भाविकांना काय संदेश? आपण यात्रेच्या अनुषंगानं दरवर्षीप्रमाणे पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र आणि तिथून मंदिरावरती दर्शनाची व्यवस्था स्वतंत्र अशा प्रमाणे व्यवस्था केलेली आहे। आवश्यक तो बंदोबस्त मागवलेला आहे। बाहेरून जळगाव जिल्ह्यातून सुद्धा बंदोबस्त मागवलेला आहे, तो उद्यापासून लागून जाईल। परंतु याच्यामध्ये माझं सर्व भाविक भक्तांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि लहान मुलं यांची प्रामुख्याने काळजी घ्यावी। त्याच्यामध्ये बस स्टँड आणि दर्शन रांग या ठिकाणी महिलांनी विशेषतः आपल्या गळ्यातले दागिने सांभाळावे। आम्ही साध्या वेशात काही पोलीस आणि युनिफॉर्म मध्ये पोलीस अशी विशेष पथकं 2 तयार केलेली आहेत, जी अशा सक्रिय असणाऱ्या टोळ्या आहेत ज्या दागिने आणि पर्स, मोबाईल चोरी करतात। तर त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी 2 विशेष पथकं तयार केलेली आहेत।
तरी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांनी या मौल्यवान वस्तूंची आणि लहान मुलांची विशेषतः काळजी घ्या. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मार्च महिना सुरू झाला. उन्हाची चाहूल लागू लागल्याने नागरिक आता थंड पेय पिण्याकडे वळत आहेत. लिंबू सरबताची मागणी यामध्ये वाढ होऊ लागली आहे. तर बाजारात आता लिंबाचे भाव देखील वाढले आहेत. लिंबाच्या लिलावमध्ये लिंबाची 15 किलोची गोण 2100 ते 2200 रुपयाला किरकोळ विक्रेत्यांना मिळत आहे. किरकोळ विक्रेते 40 रुपये पावणे ग्राहकांना विक्री करत आहेत. किरकोळ बाजारात लिंबू 140 ते 150 रुपये किलोने विक्री होत आहे. अजून कडक उन्हाळा येण्याचे बाकी आहे. लिंबूची आवक ही कमी असल्याने आताच भाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये फळबागा देखील आहेत. येणाऱ्या काळामध्ये लिंबूची आवक कमी झाली तर अजून लिंबाचे दर वाढू शकतात असे विक्रेत्यांनी सांगितले. तर या वाढलेल्या भावामुळे सामान्य नागरिकांना लिंबू घेणे परवडत नाही. भाव बघायला गेला तर आज 10 रुपये 120 रुपये किलो भाव चाललेला दिसतोय. आता यांना विचारल्यानंतर त्यांनी 35 रुपये पाऊस दिलेला आहे. पण काय येणारा काळ जो आहे त्या काळामध्ये उन्हाळा चालू होणार आहे. उन्हाळा चालू झाल्यानंतर त्याचे भाव किती होतील, काय होतील हे आपण सांगू नाही शकत. पण त्या मानाने बघायला गेलं तर हे सामान्य माणसाला न परवडण्यासारखी गोष्ट आहे. आणि आज जे कुठलंही उत्पादन घ्या शेतीमध्ये तर त्याला हमी भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुखवतो आणि सामान्य माणूसही दुखवतो. तर ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीतरी तोडगा काढायला हवा, हमी भाव त्यांना द्यायला हवा, ही एवढी मी विनंती करतो सरकारला. 140 रुपये किलो, 120, 115 आने वाले दिन में और भाव बढ़ेगा, बढ़ भी सकते अगर मान लिया है तो कम आवक कम पड़ेगी क्या घटेगा? कहते नहीं आता, तो ये 120 है, 140 आने वाले दिन में और 200 तक होगा, 160-200 रुपये किलो तक हो सकता है. आज का भाव से दिलाव से 115-120 आते क्या लेने ग्राहक आ रहे? हाँ, लेके जा रहे भाव करते हुए. हाँ, फिर भाव करेंगे ना, महंगा है. आपण आता लिंबू घेत होते, काय घेते का? नाही घेतले. भाव वाढल्यामुळे. भाव वाढले. काय सांगितलं त्यांनी? 40 रुपये पाव. सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. काय भाव केला आपण? मी 30 बोलव त्याला.
त्यांनी नाही म्हटले ती सुपारी नाही म्हणत. नाही म्हटलं. म्हणजे आता उन्हाळ्याची सुरुवात आहे हो आणि आतापासूनच भाव वाढ झाली. वाढ झाली. सर्वसामान्य माणसांना परवडणार नाही. बरोबर. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. आता मी ठाण्यात 1970 साली आलो म्हटलं 43 वर्ष राहिलो. ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी, त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई. आज मध्यभाग सरकून मला वाटतं वसंत विहारकडे सरकला असेल. परंतु खूप आनंद मिळाला. माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाणा कॉलेजमध्ये झाली. त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले. आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशेत रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतो आहे आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो. तराईमध्ये होतो. हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही. परंतु स्विमिंग पूल, स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं. आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या. तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही. ती होण्याच्या मार्गावर आहे. असंच ठाणं वाढत राहणार आहे, वाढत राहावं. सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.